नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णवचं बोलणं फोनवर चालू असतं की ठीक आहे, तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या. मग नंतर मामा येतो आणि म्हणतो की अरे अर्णव, पाटीलचा कॉल आला होता. राजेशच्या मागावर ते आहेत, परंतु राजेश कुठेतरी निसटला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, मलाही त्याने सांगितलं, पण मामा मला असं वाटतंय की हे सगळं ना तो मुद्दाम करतोय. खरं तर आपली माणसं त्याच्या मागावरच आहेत, परंतु तो हे सगळं ना मुद्दाम समोर येऊन दाखवतोय. म्हणजे त्याला आपल्याला असं दाखवायचं आहे की तो मुंबईतच आहे आणि तो काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. तेव्हा मामा म्हणतो की म्हणजे मला समजलं नाही अर्णव. तेव्हा मामाला तो म्हणतो की मामा, वी हॅव टू बी अलर्ट, कारण तो सतत असं दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. तो आपल्या माणसांच्या समोर तर येतोय, परंतु तेवढ्यातच तो कुठेतरी गायब होतोय. याचा अर्थ असा आहे की तो नक्कीच काहीतरी विचार करतोय आणि नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. मामा म्हणतो की नको काळजी करूस, पाटील आणि त्याची माणसं त्याच्या मागावर आहेतच, पण तो सापडत कसं नाही आहे ना, तेच मला कळत नाही आहे. त्यावर अर्णव म्हणतो की येस, तेच तर मला म्हणायचं आहे ना मामा, की हा मुद्दाम करतो हे सगळं. कदाचित असं दाखवायचं आहे की मी इथेच आहे आणि मी काही करू शकतो. त्याचा काही भरोसा नाही मामा, तो नक्कीच काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. त्याला फक्त आपल्याला दाखवून द्यायचं आहे की तो कधीही संकट घेऊन येऊ शकतो. तेव्हा मामा म्हणतो की नको काळजी करूस, लवकरात लवकरच तो आपल्या तावडीत असेल आणि राकेशला पकडण्यासाठी पाटील आणि त्याची माणसं अगदी जोरावर आहेत. तर इथे घागर फुंकण्याचा अगदी मस्तपैकी कार्यक्रम सुरू असतो. त्याच वेळेला अंजलीला थोडं बरं वाटत नसतं. मग ईश्वरी विचारते की काय झालं आहे अंजलीताई, तुम्हाला ठीक वाटत नाही आहे का, काही त्रास होतो आहे का? तेव्हा मग अंजली म्हणते की अगं तसं काही नाही, म्हणजे ना मला जरा अस्वस्थ वाटतंय, सकाळपासूनच असं वेगळं अनइझी असल्यासारखं वाटतंय. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काही त्रास जास्त तर होत नाही आहे ना? तेव्हा अंजली म्हणते की नाही अगं, जास्त त्रास नाही होते, ॲक्च्युली कदाचित बाळामुळे होत असेल, ते बाळ आहे ना पोटात म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग ठीक आहे. नंतर ईश्वरी आता बघत असते आणि तेव्हा अंजली म्हणते की बघ ना अगं, मामी किती मस्त खेळते बघ. तेव्हा आता इथे वल्लरी पण छानपैकी गागर फुंकण्याचा कार्यक्रम खेळत असते आणि आकाशला म्हणते की आकाश, अरे हे काय, माझी व्हिडिओ काढ ना, व्हिडिओ बनव माझी, असे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी ही खूपच खुश असते आणि ती सगळ्यांकडे बघत असते आणि तिलाही ह्या कार्यक्रमाला खूप एन्जॉय होत असतं. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मामा, आपल्याला नक्कीच असा काहीतरी विषय केला पाहिजे की आता टेन्शन आपल्याला घेतलंच पाहिजे. मामा म्हणतो की अरे हे बघ अर्णव, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन घ्यायचं आहे ना तर त्याला, कारण आपण ना त्याची चारी बाजूने कोंडी करून ठेवली आहे. राजेश इथे पुन्हा येणारच नाही असा सगळा आपण त्याचा बंदोबस्त केला आहे. तो इथे येणार नाही, डोंट वरी. आणि त्याला इथे आपण तोंड दाखवण्यासाठी जागाच ठेवली नाही, मग तो इथे येण्याचा प्रश्नच येत नाही आहे. तेव्हा मग मामाला तो म्हणतो की नाही मामा, आपण त्याचा काहीच भरोसा देऊ शकत नाही. ही इज अ व्हेरी अनप्रेडिक्टेबल, काहीही होऊ शकतं, असं तो आता बोलत असतो. त्याच वेळेला इथे अर्णवच्याच अंदाजाप्रमाणे राकेशची त्यांच्या बंगल्याच्या जवळ एंट्री झालेली असते. तो गेटवर उभा असतो आणि आतमध्ये येण्याच्या दिशेने असतो. तर इथे ईश्वरीला बायका म्हणत असतात की चल ना, तू पण आमच्यासोबत हा खेळ खेळायला चल. तेव्हा आता अंजली म्हणते की जा जा ईश्वरी, अगं त्यांना जॉईन कर. तेव्हा मग ईश्वरी पण तो खेळ जॉईन करण्यासाठी म्हणून पुढे जात असते आणि मामाच्या आणि अर्णवच्या अगदी कल्पनेच्या पलीकडेच तेच घडत असतं जे घडायला नको असतं. आता स्वतः राकेश हा आतमध्ये शिरत असतो आणि स्वतः राकेश आता घरात कार्यक्रमात एंट्री घेणार असतो. आकाश सगळ्या बायकांची अगदी मस्तपणे व्हिडिओज बनवत असतो आणि इथे आता हे सगळं होत असताना ईश्वरी पण छान घागरी फुंकण्याचा कार्यक्रम खेळण्यासाठी येते. मग अर्णवला तेवढ्यातच पाटीलचा कॉल येतो. पाटील म्हणत असतो की मी त्याच्या मागावरच आहे, डोंट वरी, लवकरात लवकर आम्ही त्याला पकडतो, असं म्हणून आता अर्णवला तो अगदी टेन्शन फ्री करतो. परंतु तेवढ्यातच आता बायका ईश्वरीला म्हणतात की अगं ईश्वरी, तू पण एखादी देवीची ओवी गा ना, म्हणजे तू पण गा ना देवीची ओवी. असं म्हटल्यावर आता अंजली पण तिला खुणावते की हो हो म्हण तू पण ओवी. तेव्हा मग ती पण आता देवीची ओवी म्हणायला सुरुवात करते. आई भवानी, तुझ्या आशीर्वादाने घागरीभोवती अक्षता ठेवल्या, 9 महिने नेम धरूनी पूजा करण्याचा नेम कधी न चुकवला. तुझ्या
आशीर्वादाची चाहूल या घरावर कायम राहो आणि संकटाची कुठलीही चाहूल या घरादारावर कधीही न येऊ, अशी ओवी ईश्वरी म्हणते. आणि इथे आता पुन्हा बायकांचे खेळ सुरू होतात आणि ईश्वरीने ओवी म्हटल्याबरोबर सगळ्याच बायका आता पुन्हा फेर धरायला सुरुवात करतात. आता ईश्वरी पण एक घागर घेते आणि ती घागर घेऊन आता त्या बायकांसारखेच खेळ खेळायला सुरुवात करते. आणि तिने ती ओवी घेतल्यामुळे सगळ्या बायका अगदी खूपच जास्त खुश होतात आणि मग खेळायला आपल्या सुरुवात करतात. त्याच वेळेला इथे संकटाची चाहूल ही ऑलरेडी दरवाजावरती आलेली असते. राकेश हा त्याच्या चपला बाहेरच काढतो आणि दरवाजात प्रवेश करतो. आता इथे त्याचा प्रवेश होत असताना अंजली तर खाली बसलेली असते, परंतु ईश्वरी ही सगळ्या बायकांसोबत फेर धरत असते. आता बायकांसोबत घागरी घेऊन ती छानपैकी आपला स्वतःचाही खेळ करत असते आणि खूप मजा करत असते. आणि ती एन्जॉय करताना पाहून आकाशही तिचा तो व्हिडिओ बनवत असतो आणि अंजलीलाही खूप आनंद होत असतो. तर आता सगळ्या बायका त्यांच्याबरोबरच ईश्वरी खूप आनंदाने ते खेळ खेळायला आता सुरुवात करते. तेवढ्यातच आता राकेशचा अर्णवला कॉल येतो की सर, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मग तो म्हणतो की काय काय बोलतोयस तू हे पाटील, तो राकेश आमच्या घरी आला आहे. असं म्हटल्यावर आता इथे मामालाही जबरदस्त असा धक्का बसतो. मामा म्हणतो की काय, तो राकेश इथे? आणि दोघंही आता तिथून पटकन पळ काढतात, कारण राकेश येण्याने फार मोठं संकट येणार हे त्यांना माहितीच असतं. त्याच वेळेला आता राकेश हा कोणालाही काही आवाज न देता त्या बायकांमध्ये एक घागर घेतो आणि त्या बायकांसोबतच ते खेळ खेळायला सुरुवात करतो. आता तो अगदी व्यवस्थितपणे कोणाला दिसत नसतो. पूर्ण घागरी फुंकल्यामुळे तिथे भयंकर धूर झालेला असतो आणि त्याची जी घागर असते त्यामध्ये खूप धूर असतो. त्यामुळे कोणाला काहीही तिथे दिसत नसतं की समोर नेमकं कोण खेळतंय. परंतु आता राकेश सगळ्यांबरोबर गोल गोल फेऱ्या मारत असतं. सगळ्या बायका एकमेकांकडे बघत असतात की हा नक्की पुरुष कोण आहे. त्याचा हा कुर्ता तर दिसत असतो, परंतु कोण आहे हे दिसत नसतं. त्यामुळे आता काय करायचं हे काही समजत नसतं. आणि त्याचबरोबर इथे आता अंजली, ईश्वरी दोघी सगळ्या बघत असतात. त्याचप्रमाणे मामी आणि आजी सगळे बघत असतात. तेवढ्यातच आता धूर काहीसा कमी झाल्यानंतर राकेश स्वतःच्या चेहऱ्यावरच्या जवळ त्याने घागरी ठेवलेली असते, ती घागर आता तो त्याच्या चेहऱ्यापासून बाजूला करतो आणि ईश्वरीला समोर बघतो. आता समोर ईश्वरीला पाहिल्यानंतर तो अगदी नेम धरून तिच्याकडे बघत असतो, परंतु आता ईश्वरीला ते पाहून जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. कारण ती त्याच्या समोरच उभी असते आणि ती राकेशजी असं त्याच्याकडे बघून बोलते. आता तिला खरं तर हे माहीतच अजून पडलेलं नसतं की राकेश हाच राजेश आहे. मग तो तिच्याकडे अगदी हसतच बघत असतो, परंतु ती घाबरते की नक्की राकेश इथे कशासाठी आला आहे किंवा तो तिला जाब विचारण्यासाठी आला आहे का, असं तिला वाटत असतं मनातल्या मनात. परंतु नंतर तेवढ्यातच तो सगळ्यांकडे बघत असताना सगळ्या बायका या घागरी बाजूला ठेवतात आणि मग तिथे बाजूला होतात. घागर फुंकण्याचा कार्यक्रम हा झालेला असतो. तेवढ्यातच वल्लरीलाही तो दिसतो आणि ती जोरात ओरडते की जावई बापू. आता तिचा तो जावई बापू हा शब्द ऐकल्यानंतर ईश्वरीला धक्काच बसतो. तिला लक्षात येतं की नक्की ही जावई बापू का बोलतीये. तेवढ्यात अंजली पण तिथून येते आणि अंजली म्हणते की अहो, तुम्ही कधी आलात राजेश, असा आवाज देत ती आता तिथे पळत सुटते. आता ईश्वरीला आणखी दुसरा धक्का बसतो, म्हणजे अंजलीताई ही त्याला राजेश असा आवाज देते आणि धावत धावत त्याच्याकडे जाते. आता ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं, याचा अर्थ राजेश हाच राकेश आहे. आणि मग वल्लरी जावई बापूशी हाक मारत प्रेमाने त्याच्याकडे जाते आणि अंजली पण अगदी धावत धावत त्याच्याकडे जाऊन त्याला मिठी मारते आणि म्हणते की तुम्ही सांगितलंच नाही मला, कधी आलात तुम्ही, असं आता ती त्याला विचारत असते. त्यावेळेला तो म्हणतो की सरप्राईज राणी सरकार, तुमच्यासाठी खास सरप्राईज, असं आता ती म्हटल्यावर ती खूपच खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूपच वेगळा असतो, कारण अचानक राजेश आल्यामुळे तिला आनंद होतो. अर्णव आता तिथेच बाजूला उभा असतो, कारण तो धावत धावत आलेला असतो. तर इथे आता ईश्वरीला सगळं आठवायला लागतं की कशाप्रकारे बाबांनी राजेशचं स्थळ म्हणजेच राकेशचं स्थळ तिच्यासाठी आणलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की तुझ्यासाठी आम्ही एक मुलगा पसंत केला आहे. म्हणजेच मी, सुप्रिया, जयू आत्या या तिघांनाही असं वाटतं आहे की राकेश तुझ्यासाठी योग्य असेल इशू, आणि तुमच्या दोघांचाही जोडा छान दिसेल असं आम्हाला वाटतं आहे. आता ईश्वरीला ती बाबांची सगळी वाक्य आठवतात आणि त्या वाक्याने ती अगदी थक्क पडलेली असते, कारण याच्याशी लग्न करणार होते हा माणूसच कोणाचा तरी दुसऱ्याचा नवरा आहे, अगोदरच लग्न झालेलं आहे आणि तो फसवत आहे, हे सत्य आता ईश्वरीसमोर आलेलं असतं. तर इथे आता तेवढ्यातच राकेश समोर उभा असतो आणि अर्णव आणि मामा धावत धावत खाली आलेले असतात. आता ईश्वरीला अगोदरच सत्य समजलेलं असतं
ईश्वरी ही अगदी खूप घाबरलेली असते आणि हे सत्य तिच्यासमोर अचानक आल्यामुळे तिला काय करावं काय बोलावं ते काहीही समजत नसतं. आता अर्णव बाजूला येऊन उभा राहिल्यामुळे ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. तेव्हा अर्णव आता तिला चेहऱ्याने आणि डोळ्यांनीच खुणावत असतो की मला तुला हे सत्य कित्येक दिवस सांगायचं होतं, परंतु हे सत्य तू मला सांगू दिलं नाहीस. आणि मग हे ऐकल्यानंतर आता ईश्वरीला खूप धक्का बसतो. तिच्या डोळे अगदी लालबुंद झालेले असतात. डोळ्यात अचानक पाणी आलेलं असतं आणि काय करू काय नाही अशी अवस्था तिची आता झालेली असते. तेवढ्यातच मग आता अंजलीला बघत असतो. म्हणतो की राणी सरकार बघा तरी जरा चेहरा किती खुलला आहे. असं म्हटल्यावर आता मुद्दामच तो ईश्वरीला आणि अर्णवला हे सगळं बोलून त्याच गोष्टीचा टोमणा मारत असतो की चेहरा किती खुलला आहे, म्हणजे सगळ्यांचे चेहरे अवाक झालेत असं खरं तर त्याला म्हणायचं असतं. मग ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि तिला तो धक्का अगदी सहन न होणारा असतो. म्हणूनच आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की ईश्वरी, आणि मग तिला तो शांत करतो की आता काहीही त्रास करून घेऊ नकोस. आणि मग ईश्वरीला आता अर्णवचं प्रत्येक बोलणं आठवायला लागतं. कित्येक वेळेला तरी त्याने प्रयत्न केलेला असतो ईश्वरीला सत्य सांगण्याचा, परंतु ईश्वरीने ते सत्य जाणून घेण्याचा प्रयत्नच केलेला नसतो. आणि त्याच वेळेला मग ईश्वरीला आठवतं की तो म्हणायचा की मिस इंदोर प्लीज माझं ऐकून घेतो राकेश. तरीही कॅफे शॉपमध्ये पण ईश्वरीला त्याने सांगितण्याचा प्रयत्न केलेला असतो की मिस इंदोर, तो राकेश तुझ्यासाठी योग्य मुलगा नाही आहे, तो चुकीचा आहे, प्लीज माझं ऐकून घे ताई. तेव्हा मग ती म्हणते की एक मिनिट, तुम्हाला जर असं वाटलं असेल ना की ताईंचं नाव घ्याल तर मी तुमचं काही ऐकून घेईल, तर ते अजिबात होणार नाही आहे. उगीचच ताईंचं नाव मध्ये घेऊन तुम्ही मला काहीही सांगण्याचा प्रयत्न करू नका. लक्षात ठेवा, मी तुमच्या कुठल्याही या गोष्टींना भुलणार नाही आहे. आणि राकेशजी त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, कारण तो माझा होणारा नवरा आहे आणि आमचं दोघांचं होणारं लग्न आहे ते विधिलिखित आहे, ते कोणीही बदलू शकत नाही. त्यावेळेला मग आता अर्णव हा तिला म्हणतो की मिस इंदोर, ते विधिलिखित मी बदलून दाखवणार. नंतर हॉस्पिटलमध्ये पण अर्णव तिला बोलतो की मिस इंदोर, आता तरी विचार कर की माझी आणि या राकेशची भेट होता होता नेहमी का राहायची, याचा तरी अजूनही विचार कर. परंतु तरीही ईश्वरी त्याचं ऐकत नाही. नंतर जेव्हा ईश्वरीला तो लॉजवरती घेऊन येतो तेव्हा अर्णव तिला वाचवण्यासाठी तिथे येतो की मी सिंदोर माझा ऐक, त्या राकेशबरोबर राहू नको. परंतु तरीही ईश्वरी म्हणते की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही प्लीज इथून निघून जा बघू. असं म्हणून आता ती त्याच्यावरती ओरडते. त्याच वेळेला हे सगळं होत असताना ईश्वरीला तो थांबवण्याचा प्रयत्न करतो की मिस इंदोर याने मुद्दाम तुला इथे या हॉटेलवर आणलं आहे, परंतु तरीही तिला काहीच त्यावेळेला लक्षात येत नसतं. परंतु आता ईश्वरीला तिची चूक, अगदी घोडचूक लक्षात आलेली असते की मला अर्णव इतक्या वेळेला तरी सांगत होता, परंतु मी त्याचं अजिबातच ऐकलेलं नाही. तेव्हा मामी विचार करते की नक्की काय चाललं आहे यांचं, म्हणजे जावई बापूंना समोर बघून यांचे चेहरे असे का पडलेत बरं. नक्कीच काहीतरी आहे, गडबड आहे, जे आपल्यापासून लपवण्याचा हे प्रयत्न करतायत, असा मामीच्या डोक्यामध्ये आता विचार येतो. काहीतरी आहे जे मला शोधून काढलं पाहिजे, असं मामीच्या डोक्यात आता विचार येतो. तेव्हा मग आता तेवढ्यातच अंजलीला तो म्हणतो की सरप्राईज कसं वाटलं तुम्हाला. तेव्हा ती म्हणते की खूप खूप छान, मला तुमची आठवणच येत होती. तेव्हा तो म्हणतो की हो, ते दिसतंय मला की मी नव्हतो तर इथे काय काय झालं असेल ते, परंतु आता आलोय ना राणी सरकार, मी अजिबात घाबरण्याची गरज नाही. आता मी तुम्हाला इथून सोडून कुठेही जाणार नाही आहे, काहीही नाही, कधीच नाही. असं म्हणून आता तो मुद्दामच ईश्वरीकडे बघून तो टोमणा मारत असतो. तेव्हा अर्णव हा रागाने बघत असतो, कारण अंजलीमुळे त्याचे हात दगडाखाली असतात, त्याला काहीच बोलता येत नसतं. ईश्वरी आता भयंकर घाबरलेली असते. आता राकेश इथेच राहणार म्हणजे तो तिला त्रास देणार की काय, किंवा त्याचं काय नेम नाही, हे सगळं आता तिच्या लक्षात यायला लागतं. त्यावेळेला मग आता राकेश म्हणतो की घाबरू नका राणी सरकार, मी आहे ना इथे, अजिबात घाबरण्याची गरज नाही. त्याच वेळेला आता ईश्वरी ही अगदी थक्क होऊन त्याच्याकडे बघत असते. तिला अगदी कापरी भरल्यासारखं झालेलं असतं, कारण अचानकच राजेश हा तिच्यासमोर येऊन, राकेश हा राजेशच्या रूपात येऊन तिला भयंकर असा धक्का झालेला असतो. आता ईश्वरीच्या हातून अर्णव ती घागर बाजूला ठेवून देतो आणि तिला खरं तर धक्का बसलेला असतो हे त्याला लक्षात येतं. आता ईश्वरी तिच्यासमोर पूर्णपणे अंधारी आलेली असते, काय बोलायचं काय नाही, काही समजत नाही. आणि तेवढ्यातच तिला आता अगदी गरगरल्यासारखं होते. सगळे विचार एकत्र येतात आणि राकेशशी लग्न करता करता मी वाचले हे तिला कळतं. आणि तेवढ्यातच ती चक्कर येऊन खाली पडते, कारण तिचं डोकं अगदी सुन्न पडलेलं असतं. आणि ती चक्कर येऊन खाली पडल्यामुळे राकेशला तर खूपच आनंद झालेला असतो, कारण त्याचा तिथे येण्याचा जो हेतू असतो तो साध्य झालेला असतो. आता ईश्वरी खाली पडल्यामुळे सगळेजण धावत येतात. अर्णव विचारतो, मी सिंदोर काय झालं काय तुला. तेव्हा अंजली धावत येते आणि म्हणते की काय झालंय बघ जरा, ही अशी कशी चक्कर येऊन खाली पडली.
अंजली तिच्यापर्यंत धावत आता जाते. त्याच वेळेला मग अर्णव हा तिला धरतो. तेव्हा मग रागाने अर्णव हा राजेशकडे बघत असतो. मामा म्हणतो की अर्णव, अरे उचल तिला आणि तिला खोलीमध्ये घेऊन चल, तिला आरामाची गरज असेल कदाचित, चल, असं म्हणून तो तिला आता घेऊन चाललेला असतो. तेव्हा आता राकेश हा अगदी रागानेच त्याच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की चिंटू शेट, आणि मनातल्या मनातच खूप खुश होत असतो. तेव्हा आता मामा म्हणतो की चल ईश्वरीला घेऊन चल अर्णव. तेव्हा ईश्वरीला तो उचलून घेतो आणि मग तिला घेऊन चाललेला असतो. खरं तर राकेशला हे अजिबातच आवडत नसतं, परंतु त्याला हे सगळं आता सहन करावं लागत असतं. मामा अर्णव सगळ्यांना बाजूला करतात आणि मग तिला घेऊन चाललेले असतात. सगळ्या बायका आणि सगळा कार्यक्रम हा तिथेच राहिलेला असतो. आता अर्णव ईश्वरीला घेऊन तिथे येतो आणि तिला तिथेच बेडवर ठेवतो आणि मग आकाशला ती म्हणते की हे बघ आकाश, अरे तू अजून वाट काय बघतोयस, जा ना लवकर, अरे फोन कर ना डॉक्टरला, काय झालं आहे ते बघितलं पाहिजे, बोलव लवकर डॉक्टरला, असं ती आता बोलत असते. आणि म्हणते की काय करायचं, कसं झालं या मुलीचं, अचानक कशी अशी चक्कर येऊन पडली, चांगली तर सगळ्या कार्यक्रमामध्ये होती, चांगलं खेळत होती, मग अचानक काय झालं. तेव्हा मग अर्णव तिच्या डोळ्यावर जरासं पाणी शिंपडत असतो, तरी ईश्वरीला शुद्ध येत नसतंय. तो म्हणतो की मिस इंदोर प्लीज उठ उठ. तेवढ्यातच तिथे आता राकेश आलेला असतो आणि राकेश हे अगदी नजर रोखूनच ईश्वरीकडे बघत असतो. तेव्हा मग अर्णवची नजर त्याच्यावर पडते आणि अर्णवची नजर त्याच्यावर पडल्याबरोबर तो त्याच्याने अगदी अगदी पुन्हा त्याच्याकडे रोख देऊन बघत असतो आणि म्हणतो की काय झालं आहे. तेवढ्यातच अंजली म्हणते की अहो तुम्ही इथे आलात. तेव्हा तो म्हणतो की हो अगं मी बघायला आलो की काय झालं आहे नक्की. तेव्हा ती म्हणते की बघा ना, काय माहिती हिचं काय झालं, अचानक चक्कर येऊन कशी काय पडली ही. तेव्हा मग लगेचच राकेश म्हणायला लागतो, बघूया थांब, मी बघू का काय झालं ते. तेव्हा आता अर्णव रागानेच बोलतो की डॉक्टरला बोलावलं आहे, येणार आहेत डॉक्टर आणि मी आहे इथे बघण्यासाठी, त्यामुळे काळजीची काही गरज नाही, मी आहे. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो हो अर्णव मला माहिती आहे, परंतु मी इथे तुला काळजी वाटली म्हणून आलो रे. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की जरा मी येतो ताई बघून. तेवढ्यातच आता अर्णव हा त्याला हाताला धरतो आणि खाली आणतो आणि म्हणतो की काय चाललं हे सगळं, तू काय करण्याचा प्रयत्न करतोयस. तेव्हा अर्णवला तो बोलतो की अरे अर्णव, अरे सोड मला, काय चाललं आहे काय तुझं. तेव्हा तो म्हणतो की चल चल गपचूप इथे येऊन उभा राहा, नक्की काय तुझं, इथे कशासाठी आला आहेस. तेव्हा तो म्हणतो की अरे सरप्राईज, तुम्हा सगळ्यांना सरप्राईज देण्यासाठी आलो ना रे मी इथे. तेव्हा अर्णव म्हणतो की ताबडतोब हे सगळं बंद करायचं आणि निघायचं इथून गुपचूप, समजलं, नाहीतर मारून टाकेन तुला मी. तेव्हा आता तो म्हणतो की काय रे चिंटुकल्या, प्रत्येक वेळेला काय असतं तुझं, मारून टाकेन कापून टाकेन, प्रत्येक वेळेला हे नाही जमणार रे. म्हणजे तुला काय वाटलेलं की आता मी इथे अजिबात येऊ शकणार नाही, पण यावं लागलं रे मला, काय करणार, इथे बायको आहे ना माझी, तिची काळजी तर मला घेतलीच पाहिजे, असं तो बोलून दाखवतो. त्यावेळेला अर्णव त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की गप्प बसायचं. तेव्हा मग आता तो म्हणतो की अरे आता इथे माझी बायको पण आहे, त्याचप्रमाणे माझी इंदोरी जिलेबी. तेव्हा अर्णव त्याची पुन्हा कॉलर धरून म्हणतो की एक मिनिट, मिस इंदोरबद्दल एकही शब्द तोंडातून काढायचा नाही, तिच्या जवळ जरी जाण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ मी तुझे काय हाल करीन ते, इथून कायमचा गायब करून टाकीन तुला. तेव्हा मग त्याला राकेश म्हणत असतो की काय रे, काय चाललंय काय तुझं, म्हणजे प्रत्येक वेळेला मारेन कापेन गायब करून टाकेन असं करून काही होत नसतं चिंटुकल्या. तुला काय वाटतं की तू मला मारशील तर तुझी ती बहीण, लाडकी मूर्ख बहीण विधवा नाही का रे होणार, मग मला मारशील तरी कसा तू. आणि हो, तिला जर आनंदी ठेवलं पाहिजे, आणि तिच्या बाळाचं काय, मूल आहे ना पोटात, काय त्या बाळाला जन्माला यायच्या आधीच तू अनाथ करणार आहेस का तुझ्यासारखा, असं बोलून तो त्याला टोमणा मारतो. त्यामुळे अर्णवला खूपच राग येतो. तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट, तुला काय वाटतंय की या खेळात तू जिंकला होतास का. अजिबात नाही, आत्ता तर ह्या खेळाला कुठे सुरुवात झाली आहे आणि तुला असं वाटत असेल की तू जिंकलायस, परंतु तसं अजिबात होऊ देणार नाही आहे मी. आता मी या खेळात फुल प्लेज्ड उतरलो आहे, अगदी व्यवस्थितपणे, आता कसलाही विचार करणार नाही मी, आता फक्त लक्ष एकच, तुझी बरबादी आहे. आणि त्यामुळे तू आता एक गोष्ट लक्षात ठेव की तुला वाटलं असेल की मी काहीच करू शकणार नाही, परंतु तसं अजिबात नाही आहे. तेव्हा मग आता राकेश त्याला म्हणतो की हे बघ, तू काही शकण्याचा प्रयत्न नाही, मिस इंदोरला तू हातही लावू शकणार नाहीस. तेव्हा तो म्हणतो की हो हात लावू शकणार नाही, परंतु एक गोष्ट नक्की की त्रास देण्याचा तर मी प्रयत्न नक्कीच करणार. आत्तापर्यंत मी बाहेर होतो ना अंडरग्राऊंड, आता मी फुल ग्राउंडवरती आहे आणि फुल स्विंगने खेळणार आहे, त्यामुळे त्यामध्ये तुझी हाल काय होणार आहेत ना तेच बघ तू चिंटुकल्या. तुला असं वाटत असेल की तू जिंकलास, परंतु नाही, आता तुला अजिबात जिंकता येणार नाही, कारण आता या खेळात माझी एंट्री झाली आहे आणि अगदी दमदार एंट्री केली बरं का मी. बघितलं ना सगळ्यांचे चेहरे कसे अवाक झाले होते आणि ती ईश्वरी ती तर चक्कर येऊन खाली पडली होती. आणि खरं तर तेच हवं होतं मला जबरदस्त खेळाची सुरुवात अशीच करायची होती. आणि नाटकाचा हा तर सुरुवात झाली आहे आणि अभी तो ट्रेलर है,
पिक्चर अभी फुल बाकी है एंड वो पिक्चर थ्रिलर होने वाली है, असं आता मुद्दामच तो अर्णवला बोलून दाखवत असतो आणि म्हणतो की तयार राहा आता पुढचा खेळ खेळण्यासाठी. आणि हो, आता तू मला काहीच करू शकत नाही लक्षात ठेव. आणि तुला मी काही करू पण देणार नाही. या घरातच राहून आणि मी जाणार तरी कुठे रे? हे घरच आहे माझं, इथे माझी बायको राहते. असं म्हणून आता तो म्हणतो की चल चल बाजूला हो, आता मला पुढच्या खेळाचा विचार करू दे. पुढे काय करायचं त्याचं प्लॅनिंग करायचं आहे मला. असं म्हणून आता अर्णवला तो बाजूला झटकतो आणि तिथून निघून जातो. आता ईश्वरी ही रूममध्येच असते आणि अर्णव खूप चिंतेत असतो. काय करावं हे त्याला काहीच कळत नसतं. त्याच वेळेला आता तो टेन्शनमध्ये असताना अंजली खाली येते आणि अंजली म्हणते की चिंटू काय झालं आहे? तेव्हा तो काहीच बोलत नाही आणि मग ती म्हणते की कळतंय मला हे सगळं झालं आहे त्यामुळे तुला त्रास होतो आहे ना. तेव्हा अर्णवला आठवतं की कशाप्रकारे ईश्वरी चक्कर येऊन अचानक खाली पडली होती. कारण हे सगळं करणारा तो एक राकेशच होता ज्याने त्याच्यामुळे हे सगळं घडलं. आता ईश्वरीला असं अवस्थेत आणि अर्णवला अशा अवस्थेत पाहून अंजलीलाही खूप वाईट वाटतं. कारण ईश्वरीवर त्याचा खूप जीव आहे हे अंजलीला माहीत असतं. तेव्हा मग तेवढ्यातच अंजली खाली येते आणि मग म्हणते की अर्णव काय झालं नक्की? तू असा चेहरा पाडून का बसलायस? सगळं ठीक आहे. तेव्हा मग ती म्हणते की तो म्हणतो की ताई ठीक आहे तू आलीस ना इथे बराच वेळ ईश्वरीच्या रूममध्ये होतीस. आता मी जाऊन तिच्या बाजूला बसतो. तेव्हा ती म्हणते की नाही अरे चिंटू काहीच गरज नाही आहे जाण्याची. तिला गाढ चांगली झोप लागली आहे त्यामुळे ती झोपली आहे. असं म्हटल्यावरती आता अर्णव विचार करतो की नक्की काय करायचं? त्याच्या डोक्यावर आता टेन्शन असतं. तेव्हा मग ती म्हणते की डोंट वरी डॉक्टरांनी औषध दिल्यामुळे ती झोपली आहे. तू नको घाबरूस. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मलाही कळत नाही आहे अचानक हे सगळं कसं झालं ते. त्यावर आता अंजली विचारते की अर्णव मला सांग नक्की काय झालं आहे? म्हणजे तुझा चेहरा असा का पडला आहे? तू मला टेन्शनमध्ये वाटतोयस काही घडलं आहे का? असं ती त्याला विचारल्याबरोबर तो आता गप्प होतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आता खूप घाबरलेली असते आणि त्याच वेळेला ती म्हणते की मला खरंच कळत नाही आहे काय होणार आहे. तो राकेश परत आला आहे आणि जर त्या राकेशने काही करण्याचा प्रयत्न केला तर मला खरंच खूप भीती वाटते अर्णव सर. तेव्हा अर्णव तिला शांत करत म्हणतो की हे बघ मिस इंदोर त्याला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. मी असेन सतत तुझ्यासोबत आहे मी. मी तुझ्या आजूबाजूलाच असेन. तुला हात लावण्याचं तर दूर मी त्याला तुझ्याजवळही आसपासही फिरकू देणार नाही. लक्षात ठेव मी असेपर्यंत मी तुझ्यासोबत काहीही चुकीचं घडू देणार नाही आहे मिस इंदोर. तू माझी जबाबदारी आहेस आणि माझी जबाबदारी मी कुठल्याही प्रकारे झटकणार नाही. मी तुझ्यासोबत आहे मिस इंदोर तुला घाबरण्याची गरज नाही. हा अर्णव तुझ्यासोबत कायम असेल कायम शेवटपर्यंत असा प्रॉमिस तो तिला देतो आणि तिच्या हातात तो हात देतो. आता ईश्वरी पण पूर्णपणे आता शांत झालेली असते. कारण अर्णवची साथ तिला लाभलेली असते आणि अर्णव किती खरा आहे हे आता ईश्वरीला राकेश आल्यामुळे कळून चुकलेलं असतं. तर इथे आता अर्णव हा मामाला येऊन सांगत असतो की मामा आता तू अंजली ताईकडे लक्ष दे. तिची काळजी घ्यायची आहे तुला आणि त्या जावयाचं काय करायचं ना ते मी बघतो. त्या जावयाला काय करायचं आता ते ठरवलं पाहिजे. बऱ्याच दिवसांनी आला आहे ना हा जावई घरामध्ये. ठीक आहे आता मला सगळी प्लॅनिंग करायला पाहिजे. त्याची खातिरदारी कशी करायची काय करायचं हे सगळं मला आता ठरवायला हवं आणि ते मी आता करणारच आहे. त्यावेळेला मामा विचारतो की अरे नक्की काय विचार केलायस तू अर्णव? तेव्हा तो गप्प असतो. तो पुढे काहीही बोलत नाही. मामा म्हणतो की आता तू काय करायचं ठरवलं आहे? तेव्हा अर्णव त्यावर त्याला काहीच सांगत नाही. आता अर्णव नेमकं राकेशच्या बाबतीत काय करणार आहे? कशाप्रकारे ईश्वरी, मामा आणि अर्णव तिघंजणी मिळून राकेशचा पर्दाफाश करणार आहेत हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.